तर आज माझ्याकडे तिजोरी नसली तरी तिजोरीचा कोड नंबर असल्याचं असं जे आहे ते मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। तिजोरीचा कोड पाठ असल्यानं वर्ध्याला निधी कमी पडणार नाही असं देखील यावेळेला सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। वर्ध्यातील प्रचार सभेमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी हे वक्तव्य केलं। आज जरी तिजोरीची चाबी माझ्या हातात नसली तरी एक गोष्ट आहे की मागचे 5 वर्ष 17 दिवस मी अर्थमंत्री होतो, मला अजूनही तिजोरीचा कोड नंबर पाठ आहे। त्यामुळे जेव्हाही वर्ध्याला पैसे लागेल, पंकजजी तुम्ही मंत्री आहात पण मला कोड नंबर पाठ असल्याने ते पैसे देवेंद्रजीच्या नेतृत्वात वर्ध्याला कमी पडणार नाही, हे मात्र मी विश्वासाने सांगतो। तर मविया नेत्यांना हिंगणघाट जळीत हत्याकांड आठवतंय का असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना या प्रकरणात काय केलं असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला। पोकळ आश्वासनं देऊन परिवाराची बोळवण केली। चित्रा वाघ यांनी ही टीका केली आहे। फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावरती अंकिता पिसुडेंच्या भावाला सरकारी नोकरी मिळवून दिली असं जे आहे ते यावेळेला चित्रा वाघ यांनी म्हटलंय। दरम्यान मृत प्राध्यापिका अंकिता पिसुडे यांच्या भावाला आज सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेलं आहे। आश्वासनांनी त्या परिवाराची बोळवण केली। त्यानंतर सुद्धा 1.5 वर्ष तुमचं सरकार होतं उद्धवजी, पण पीडितेचं कुटुंब न्यायासाठी वणवण भटकत होतं। जेव्हा सत्तेत पुन्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची जबाबदारी आली। तेव्हा त्यांनी या परिवाराला बोलवून आर्थिक मदत केली आणि आज त्या पीडितेच्या परिवाराला दिलासा मिळाला। तिच्या भावाला देवाभाऊंनी सरकारी नोकरी मिळवून दिली। तर आता बातम्या आहेत चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांचे भाजपवर गंभीर आरोप पाहायला मिळत आहेत। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। निवडणुकांआधी 2000 आणि निवडणुकीनंतर 3000 पोहोचवले जात असल्याचा आरोप होतोय। कुठलाही पुरावा न देता आरोप करणं लोकशाहीची थट्टा आहे। धानोरकरांच्या आरोपानंतर आता मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। राजुरा विधानसभेत प्रचाराला गेली असताना सगळ्या त्या ठिकाणी नगरसेवकांनी सांगितलं की 2-2 हजाराचं टोकन हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं आहे आणि ते टोकन असं आहे की 2000 आता घ्या आणि 3000चं टोकन आहे। निवडणूक झाली, जसं मतदान झालं त्या दिवशी 3000 रुपये तुम्हाला परत मिळेल, म्हणजे 5000 रुपये मतदान हे विकत घेण्याचा प्रकार हा राजुरा विधानसभेत होत आहे आणि तोच प्रकार या बल्लारशा मतदारसंघात देखील ते चालू करण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी करणार आहे। तर निवडणुकीमध्ये पैसे कोणाचे पण घ्या, पण मत फक्त भाजपला द्या असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। मतदानाला जाताना देवाभाऊंचे 1500 रुपये विसरू नका असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। तुम्हाला स्वतःचा नवरा सुद्धा 100 रुपये देत नाही। सोलापूरच्या कुर्डावाडीमध्ये बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी हे वक्तव्य केलं। 2 तारखेला मतदान आहे आणि ह्या 2 तारखेला आपण जेव्हा मतदानाला जाल पैसा कुणाचाही घ्या, काय फरक पडत नाही। पैसा कुणाचाही घ्या, पण जेव्हा मतकेंद्रावर जाल माझ्या सगळ्या मोहल्ल्यातल्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे, देवाभाऊचे 1500 रुपये लक्षात ठेवा मताला येताना। काही सांगू द्यावं, स्वतःचा नवरा सुद्धा 100 रुपये तुम्हाला देत नाही हे लक्षात असू द्या। जो आपल्या पाठीशी उभा राहतो, जो आपला सन्मान वाढवतो, जो आपला सन्मान करतो, अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहावा। तर कुणाकडे ही तिजोरी असू द्या, त्यातला माल आमचा असं अमित देशमुख यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या अमित देशमुखांनी हे वक्तव्य केलं। असतील तिजोरीच्या चाव्या, कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी, तिजोरीतला माल आमचा आहे। हेच पाहता ना तुम्ही। आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का? महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे